नमस्कार. आरिश महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले त्यावेळेला त्या युतीची संभावना त्यांनी म्हटलं आहे की ते प्रीतिसंगम आहे. त्यालाच काउंटर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की ही प्रीतिसंगम नसून ही भीतिसंगम आहे. तर आपण यावरतीच आज चर्चा करणार आहोत. हा भीतिसंगम ठाकरे बंधूंसाठी आहे की हा भीतिसंगम भारतीय जनता पक्षासाठी आहे. तर याच अनुषंगाने आपण पाहिलं तर हा प्रीतिसंगम ठाकरे बंधूंसाठीच आहे आणि भीतिसंगम हा पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षासाठी आहे. तर कशावरून आपण हे म्हणतोय तर गेल्या काही दिवसांपूर्वीच्या राजकारणाला आपण पाहिलं, काही महिन्यांपूर्वीच्या राजकारणाला पाहिलं, ज्यावेळेला नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वी पाहिलं तर एकला चलोच्या नारा देणाऱ्या स्वबळावरती आम्ही सरकार स्थापन करू, महानगरपालिका काफीच करू अशा चर्चा करणारं भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आणि त्याच्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांची तलवार मॅन करत युतीतल्या पक्षांबरोबर युती करण्याचा चर्चांना सुरुवात केली. याच अनुषंगाने जर आपण पाहिलं, जर देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे जर ही भीतिसंगम हा ठाकरे बंधूंसाठी असतात तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या तलवारी मान करत युतीतल्या इतर पक्षांबरोबर युती करायला का प्रयत्न सुरू केले. कारण की महानगरपालिकेमध्ये ते म्हणत होते की आम्ही स्वबळावरती एक हाती सत्ता मिळवू. जर तुम्ही मिळवू शकत होतात तर मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला इतर पक्षांबरोबर म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर युती करावी का लागली. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इतरत्ल मग वसई विरार असू दे, ठाण्यात चर्चा सुरू झाल्या, मीरा भाईंदरमध्ये चर्चा सुरू झाल्या, अगदी पुण्यामध्ये चर्चा सुरू झाल्या. तर ज्या प्रकारे ठाकरे बंधूंनी त्यांची युती जाहीर केली त्याच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील जेवढ्या पण महानगरपालिका क्षेत्रात आता निवडणुका होणार आहेत त्या सर्वत्र महानगरपालिकांमध्ये चाचपणी करायला सुरुवात केली की आपली खरोखर प्रत्यक्षामध्ये ताकद किती आहे आणि त्याचा जर ठाकरे बंधू एकत्र येणार तर त्याला आपल्याला किती त्रास होऊ शकतो. आणि त्या गोष्टीतूनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सोबतील पक्षांबरोबर युती करायला सुरुवात केली. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की हा भीतिसंगम हा भारतीय जनता पक्षासाठीच आहे. हा भीतिसंगम सत्ता आपल्याकडून गमावली जाऊ नये यासाठीचा आहे. तुम्हाला काय वाटतं त्या कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.